शेवडी नावाशेवा सागरी सेतूवर 500 रुपयांचा टोल लागणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे। आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यासाठी मंजुरी मिळणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तर पंतप्रधानांच्या हस्ते या सेतूचं उद्घाटन पार पडणार आहे आणि त्यामुळेच आता 500 रुपयांच्या टोलमुळे वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर कसा आहे हा शेवडी नावाशेवा सेलिंग पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 21.8 किलोमीटर एवढी सीलिंगची लांबी आहे। मुंबई ते रायगड जिल्हा थेट जोडला जाणार आहे। मुंबईतून 20 मिनिटात नवी मुंबई गाठता येईल। तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची ट्रॅफिक देखील कमी होणार आहे। 18,000 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पासाठी केला गेला आहे। अनेक जे प्रोजेक्ट्स त्यांनी गुजरातला पाठवलेत त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी हे एमटीएचएलचा जो टोल आहे तो माफ करून शून्य ठेवावा आणि टोल तिथे लावू नये हे मी त्यांना चॅलेंज देत आहे। कारण सगळा खर्च मुंबईकरांकडून घ्यायचा, सगळा खर्च महाराष्ट्राकडून घ्यायचा, पण जे काही त्याच्यातून उत्पन्न येईल किंवा जे काही चांगले बिझनेसेस येतील ते गुजरातला पाठवायचे, हे धोरण या घटनाबाहेर सरकारचं राहिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।